पाठीवर लय मारले माझ्या. पाठीवर लय मारले. माझं सुद्धा हात पूर्ण डोक्यात मारलं. एक कमराला माझं कंबर मोडले पूर्ण. मला आता आंबेजोगाईला जायचं दवाखान्यात कष्ट करायला. शेतात दोघी जणी जावा खुरपीत होता तर ते आमच्याच बांधावर येऊन म्हशी चारायला लागला होता. काही बी बोलू लागला, घाणगाच्या बोलू लागला, छेडछाड करू लागला. हिची पोत असं धरून वळलं म्हणून मी त्याला सोडायला म्हणून गेले. त्याने सोडण्याचं कशाचं काट्यान ते कुऱ्हाडीच घेऊन पळत आले. आधी 2 जणांना मारून पुन्हा 4 जण पळत आले. मी आरडाओरडा केला म्हणून माझे सासरे, सासू आणि माझा मुलगा आहे, आम्ही पळत आले. आम्हाला सगळ्याला मारलं त्याने, सगळ्याला. आणि मला कोण काय तुझं कोण बोलणार आहे तर त्याचं बघतो म्हणले. आमच्या एवढ्या जिल्ह्यात आमचं चलतंय म्हणले. तुम्ही कुणाला काय बोलून आणायचं त्याला बोलून आणा, पण हे गरीबावर अन्याय आहे साहेब. ह्याचा न्याय झालाच पाहिजे. आम्हाला न्याय झालाच पाहिजे. ना तर काय तिथं म्हणण्यापेक्षा इथं मेलेलं बरं आहे. मग एवढे त्रासलेत ना आम्हाला हमेशाच आहे. हे सारखंच करते आम्हाला, तसा त्रास देते. हां कारण काहीच नाही ना. छेडछाड केली त्याने, बोलू लागला. आणि तिला म्हणलं तिचा नवरा मालक आमचा धीर नसतं इथं, ड्युटीलाच पोटासाठी नोकरी करताय दुसरीकडं, तर तुझं नवरा इथं नसतं. म्हणलं चल म्हणलं. म्हणून मी म्हणलं हिला सोडून दे म्हणून मी असं धरा गेलं. तर तिने आमच्या दोघीला मारलं. आरडाओरडा केला म्हणून हे पळत आले. ह्यांना बी मारलं, कोयत्याने कुऱ्हाडीनंच मारलं. ते सासऱ्याच्या हातात. हां 6 जण होते ते. आधी 2 जणांनी मारलं, 4 जण भागून पळत आली. पुन्हा लय मारलं साहेब. माझ्या डोक्याला लागलं, हात फ्रॅक्चर झाला. मला दवाखान्यात जायचं आहे. आता दवाखान्यात जायचं. न्याय झालाच पाहिजे. गरीबावर अन्याय आहे. त्यांना वाटत असं मुंडे कंपनी आमची आहे त्याच्यामुळे आम्ही काही बी करू, पण तसं नाही. न्याय झालाच पाहिजे. बायांना म्हणलं तुम्ही वरच्या शेतात खुरपा, मी खाल्ल्या शेतात खुरपी. ते बांध आहे थोडं जावा घेऊत म्हणलं. तितक्यात ते म्हशी चारत आला. काय पण गाणे ते म्हणायला तुझा नवरा इथं नसतं, 8-8 दिवस 4-4 दिवस चल. मी म्हणलं मेल्या भाड्या असं टाकतोस का बहिणीसारखी तुझ्या, तसं म्हणून त्यांनी म्हणला मला मेल्या भाड्या म्हणतीस का म्हणून वळलं. तितक्यात माझी जाऊ आली. पुन्हा मग माझे सासरे म्हणले माझ्या सुना हात टाकतो का, ते आले. त्यांना मारायले. मला मार कमी का, तर मी सासऱ्याला घेऊन पळून गेले. ते अपंगही त्यांना उचलून त्यांना म्हणलं तुला मला जीवेच मारतो. मी म्हणलं दुसरे सहन करते आणि सासरे मार सहन करणार नाहीत म्हणून मी त्यांना उचलून घेऊन गेले, तर मला मार कमी आहे. नकार दिल्यामुळं पूर्ण कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालेला. काय नेमकं आपल्याकडे प्रकरण आहे? याच्यामध्ये ज्या काही पीडिता आहेत त्या पोलीस स्टेशनला आल्या आहेत. त्यांचं आपण जी काही मारहाण झाली, जे काही प्रकार झाला त्याच्यामध्ये त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे. दवाखान्यात त्यांच्यात इलाज करून आपण आज रोजी त्यांची सविस्तर फिर्याद नोंदवली आहे. आणि जे काही सेक्शन्स आपण लावलेले आहेत या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतील. आणि जे अपंग व्यक्ती आहे त्या तो जो स्पेशल ॲक्ट आहे अपंग व्यक्तींचा अधिनियम, त्यानुसार सुद्धा आपण त्यांचं व्यवस्थित फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करणार की त्या बाईला छेडछाड केलेली आहे आणि तिला मारहाण केलेली आहे. आणि शरीर सुखाची मागणी केली असं म्हणणं येते. नाही, आपण ज्यांनी जसं फिर्याद दिलेली आहे त्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे पण त्याच्यामध्ये. आणि 324 गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे. त्याप्रमाणे सर्व आरोपितांचे नाव वगैरे घेऊन आपण सर्व आरोपितांना लवकरच अटक करण्यासाठी एक पथक नेमलेलं आहे आणि आरोपितांना अटक करून पुढील कारवाई करीत आहोत. किती लोकांना मारहाण झाली आहे आणि किती लोकांनी मारहाण केलेली आहे नेमकी? 6 लोकांनी मारहाण केलेली आहे. आपल्या जशी फिर्याद दिली त्याप्रमाणे आपण नावं सगळ्यांची नोंदवून घेतली. किती जणांना मारहाण झालेली आहे? 4 लोकांना मारहाण झालेली आहे.